सत्कार मूर्ती सत्तारदादा व त्यांचे जे काही परिवारातील लोक आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी शाळेच्या वतीने स्वागत करतो. आणि कार्यक्रम जो आहे तो खरं म्हणजे 31 मार्चला ठेवायचा होता, परंतु त्या दिवशी सुट्टी असल्याने आणि इतर आमचे शासकीय काम असल्याने आम्ही हा कार्यक्रम आज ठेवलेला आहे. मी सर्व्हिसला लागल्यापासून वर्ग 4 कर्मचाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पाहत आलेलो आहे की कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी वागणं कसं असतं, बोलणं कसं असतं. परंतु मी माझ्या जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये हा पहिला माणूस बघितला आहे सत्तारदादासारखा, ज्याने कधीही मला उलटं उत्तर दिलेलं नाही आहे किंवा कामाला नकार दिलेला नाही. तेव्हाही त्याला कोणतंही काम सांगा त्या कामासाठी तो तयार राहायचा, त्याचा नकार कधी नसायचा. तर असा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती माझ्याजवळ आला आणि मला त्याने सांगितलं की सर मला पण कार्यक्रम करायचा आहे, कारण मागच्याच वर्षी माझ्या मते याच महिन्यामध्ये आमच्याकडे सुमन गंगाराम गायकवाड मावशीचा कार्यक्रम झाला होता. आमचा कार्यक्रम बघून सत्तारदारांनी पण मला सांगितलं की मला पण असा कार्यक्रम करायचा आहे सर. तर ठीक आहे दादा, म्हटलं आपण कार्यक्रम करू. तसंच पेन्शनसाठी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की माझे पेन्शनचे काही कागद असतील ते कागदपत्रांची पूर्तता मी करून देईल, पण पुढचं जे काय असेल ते काम तुम्ही मला कार्यालयामार्फत करून द्या. तर मला अभिमानाने सांगावं वाटतं की मी ज्या दिवशी सत्तारदारांना प्रकल्प कार्यालयामध्ये घेऊन गेलो त्या दिवशी प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी वर्गाने सत्तारदाराचा सत्कार केला, सत्तारदाराच्या कामाची प्रशंसा केली आणि त्या ठिकाणी त्यांना आश्चर्य वाटलं या गोष्टीचं की हा माणूस एवढाच कसं रिटायर होतो, कारण त्यांचं वय हे त्या ठिकाणी वाटत नाही. आणि मला माझ्या अधीक्षकाने सांगितलं होतं की ह्या माणसाने त्याच्या जीवनामध्ये म्हणजे आजपर्यंत एकही इंजेक्शन घेतलेलं नाही. आणि ऐकून मला धक्काच बसला होता की असा व्यक्ती असतो का. आणि असा व्यक्ती मी प्रत्यक्षात पाहतोय, त्याच्याबरोबर त्यांनी माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, याचं मला अभिमान वाटतोय की असे पण व्यक्ती असतात. आपण फक्त ऐकलेलं असतं जुन्या गोष्टींमध्ये वगैरे, पण असे जो व्यक्ती असतात असं मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आणि याची मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की असा व्यक्ती माझ्या शाळेमध्ये होता. तर सत्तारदाराच्या पुढचे जे कामं असतील ते कामं मी प्रकल्प कार्यालयाचे जे काही प्रतिनिधी त्यांना सांगू इच्छितो की त्याचे जे कामं असतील ते उरलेले कामं त्यांनी तात्काळ मार्गी लावायचे आहेत आणि त्यांना सर्व लाभ जे आहेत ते द्यायचे आहेत. तसंच सत्तारदादा यांना भविष्यामध्ये त्यांचं आरोग्य जे ते चांगलं राहून त्यांना परत अजून जसे ते जगले तसं त्यांनी दिलखुशपणे जगलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यांचे जे काही मुलं असतील, नातवंड असतील किंवा त्यांचे जे काही मुले असतील, ते जावई असतील, तर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सांभाळ करावा, चांगल्या प्रकारे त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करावं, कारण असे व्यक्तीचे ते नंतर आपल्याला भेटत नाही. तर सत्तारदाराचा आजचा कार्यक्रम जो आहे तो थोडा भावनिक आहे, परंतु काय असा कार्यक्रम हा करावा लागतो. सत्कार मूर्तीचे सत्तारदादा यांना माझ्या शाळेच्या वतीने, कर्मचाऱ्याच्या वतीने खूप खूप अभिष्ट चिंतन आणि पुढील भविष्य चांगलं जावं ही मी आशा करतो. धन्यवाद.